बालभारती इयत्ता दुसरी धडा नंबर 2 मुद्रांक 1960. सश्याचे कान झालेत लांब. पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा. हरणाच्या रथातून फिरायचा, इवल्या कानाचा आणि गुंजासारख्या डोळ्याचा. एकदा देवाने सशाला बोलवले आणि त्याला काम सांगितले. नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडं ये पळत. सशाने ऐकले, नारळ पडला आहे बागेत, त्याला घेऊन इकडं ये पळत. सशा धांदरट फार. ससा खूप जोरात पळाला आणि एकदाच बागेत आला. नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला. नारळ काही पडेना, झाडावरती चढता येईना. ससा बसला रडत. देव आला बागेत. देवाने विचारले, ससेराव का रडता? नारळाच्या झाडाआड का दडता? ससा म्हणाला, नारळ काही पडेना, झाडावरती चढता येईना, नारळ कसं आणू? देव म्हणाला, मी बोलवलं नारदला, तू ऐकलंस नारळाला. ऐकत नाहीस, नीट थांब, कान तुझे करतो लांब. देवाने ओढले सशाचे कान, तेव्हापासून झालेत लांब. अभ्यास. देवाने सशाला कोणते काम सांगितले सांगा बर. ते काम त्याला का करता आले नाही हे पण सांगा. सशाचे कान लांब कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या धड्यासाठी, पुढच्या कवितेसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे अपलोड झाल्या तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल. थँक्यू.